आणि हे दिवस वृक्ष लागवडीसाठी उत्तम दिवस असतात. आणि पावसाळ्यात जर एखादं झाड टिकलं तर मग पुढे अडचण राहत नाही. त्यामुळे पूर्वीपासून आम्ही वृक्ष लागवड थोड्याफार प्रमाणात करत होतो. पण मागच्या 1-2 वर्षापासून आम्ही ज्यावेळेस रिप्लांटेशन केलं, म्हणजे परिक्रमामध्ये एक पहिलं वडाचं झाड हे लावलं, त्यानंतर 6 नवीन झाडं लावली, अशी 7 मोठी वड, म्हणजे काही 100 वर्ष जुनी वड ज्यावेळेस आम्ही रिप्लांट केले आणि ते फुटले, त्यानंतर एक लक्षात आलं की स्थानिक प्रजातींना जर आपण महत्त्व दिलं तर याचा फायदा होऊ शकेल. अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये एकतर आपण पर्जन्य छायेखालचा परिसर आहे आपला, आणि आपला मतदारसंघ हा पर्जन्य छायेखालचा असण्याचं कारण असं आहे की आपल्याकडे लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होत नाही. तुम्ही सर्वांनी आपण जर पुस्तकात वाचलं असेल तर झाडांची संख्या मोठी असेल तर लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होतो. त्यामुळे आपल्या परिसरात जर झाडं वाढली तर हा जो आपल्याला पावसाची अडचण होते ही होणार नाही. आणि झाडं ही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली पाहिजे, त्या दृष्टिकोनातून प्रयत्न झाला पाहिजे. मग आता वन खात्याच्या माध्यमातून तर कायम होत असतं, पण दुर्दैव असं होतं की त्याला वनवा पेटतो आणि लावलेली सगळी झाडं जातात. त्यामुळे आता याच्यावरती काय करता येईल, थोडंसं एक सोशल अवेअरनेस होईल. आणि मुळात म्हणजे यामुळे कमीत कमी कार्यकर्त्यांमध्ये एक मानसिकता तयार होते की आपल्याला आता इथनं पुढं हार तुऱ्यांवरती वेळ घालवण्यापेक्षा ह्या झाडांवरती लक्ष दिलं पाहिजे. एक सोशल अवेअरनेस पण क्रिएट होतो. हे ज्यांनी झाड विकत घ्यायला घेतले त्यावेळेस ते भेटीसाठी एक दिलं, स्वतःच्या घरासाठी 2 झाडं कोणी ना कोणी घेतलेली आहेत. म्हणजे भली ही संख्या जरी कमी असली तरीसुद्धा हे एक बदल व्हायला लागलेला आहे, आणि हा बदल खूप महत्त्वाचा आहे. कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले. खरं तर आजचा म्हणजे अधिवेशनाचा दिवस होता. अनेकांची इच्छा होती की या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे. त्यामुळे आपण अधिवेशनाची आज एक सुट्टी टाकून मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आज या ठिकाणी आलो आहे. खरं पूर्ण दिवस थांबायचं होतं, पण कालच भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवड झाली. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी बैठक ठेवलेली आहे आज रात्री. त्यामुळे त्या बैठकीला जाणं खूप गरजेचं असल्यामुळे मला मुंबईला जावं लागतं आहे. नाहीतर संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार होतो. दुर्दैवाने तिकडे जावं लागणार आहे. पण कार्यकर्त्यांचं जे दादांवर प्रेम होतं तेच प्रेम आज त्यांनी या ठिकाणी दाखवलं. त्याबद्दल खरं तर कार्यकर्त्यांचे सर्व श्रीगोंद्याच्या जनतेचे विशेष असे आभार मानतो.